गोलंदाजी मार्क होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेला सिंगलसाठी एका धावेत एका धावात धावफलकाची सुरुवात केली जाते. सगळ्यासंग सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला श्री साई माऊली चा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय साई विरार. लिलाव प्रक्रिये दरम्यान ज्या वेळेला पाहिलं जय साई विरार संघामध्ये अनेक हिरे जे अंडर 21 मध्ये ते जाताना दिसलेत आणि त्यामुळे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. लक्ष्मणच्या बाहेर वाईटचा इशारा. शाकिब शेख आप आइए, आपका मॅन ऑफ द मॅच का अहवाल बाकी आहे. शाकिब शेख मागील मॅच मध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याला प्लेअर ऑफ मॅच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने आपण गौरवणार आहोत. तुरंत शाकिब आपण स्टेजवरती यायचं. धापलकरती दाबा जर आपण पाहिलं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. दर्शन आहिर गोलंदाजी मार्क होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऑन साईडला खेळला जातो. चेंडू आलेला करणे फेकी करून तो परत एकदा कंप्लीट आहे. पप्पू आणि एबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती पप्पू आहे, नॉन स्ट्राईक एंडला एबी. शाकिब शेख मॅन ऑफ द मॅच. Yes, thank you. अनुराग चव्हाण मंचावरती कॅमेरा घ्यायचे. मॅन ऑफ द मॅच शाकिब शेख. बरोबर झाला रे. Khalid Sheikh. Khalid Sheikh. Khalid Sheikh. Khalid Sheikh. लाडले दोन्ही चारी बंद केलेले तरी नशीब तो पुढून कॅमेरा नाही. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावफलकाची धावा 11. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला जयसाई विरार, दुसऱ्या बाजूला संघ आहे श्री साई माऊली. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि यावेळेला कोणता संघ सेमीफायनल दाखल होईल हे सुद्धा सिंगल पेक्षा जास्त काही नाही. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती श्री साई माऊली. अंडर 21 बिग बॅश प्रीमियर लीग 2023 सीझन 2 आपण पाहतोय. मागील वर्षी बाहुंडा संघाने फायनल मारली होती. उपविजेतेपद जयसाई विरारने पटकावलं होतं.
नवीन गोलंदाजी माफवरती येतोय अनिकेत मुळे आलाय आणि आता समोर असेल पपलू एबी त्याच्याजवळ चांगली साथ देतात. जास्त वेळ एबीला स्ट्राईक मिळाला नाही, परंतु पपलूला जेवढी स्ट्राईक मिळाली त्याने त्याला एबीला सुद्धा केलं. पहिला चेंडू भन्नाट वेग होता पुलावलेंचा. हा चेंडू होतो निर्गाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अनिकेतने हॅट्रिक भेटली तर 100 रुपये. हॅलो हो बघितलं. अनिकेतमुळे पुन्हा एकदा सज्ज झाला पपलू समोर. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिंगलच्या दिशेने. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल अनिकेतने जर का हॅट्रिक मारली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावण्यात आलेलं आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक 13 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू आलाय ताट. पपलूने स्ट्राईक रोटेट केले, परंतु पुढील चेंडू मोठा फटका ऑन साईडला मारायचा. ऑफ साईडला चेंडू गेला, गडी बाद आणि अखेरकार रबीला माघारी परतावं लागतंय. गॉन थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय पाटील. अनिकेतमुळे चांगली गोलंदाजी. पहिला डॉट, दुसरी सिंगल धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती धावची जर्मनीकडे बाद केले. पपलूची जबाबदारी वाढली आणि या जबाबदारीला कशा प्रकारे पेलतो यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. एक धाव किती महत्वाची माहिती आहे दोन्ही खेळाडूंना, परंतु समोर जॉईंटकडून जयसाई विराट हा संघ सुद्धा जाणतोय सध्याची गरज काय आहे. अनिकेतमुळे वेगावरती स्वार कोण झालाय. गोलंदाज चेंडू जातो 1+1. 2 धावा देऊन 16 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावपल करते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि अशा वेळेला काय या येणाऱ्या 2 चेंडूवरती कहाणी असेल यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. पपलू सगळं अनिकेतमुळे पुन्हा एकदा यावेळेला कहाणीमध्ये ट्विस्ट. 9+1 तब्बल 2 18 धावा धावपल करते. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कहाणीमध्ये बदलाव आलाय, कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय, कहाणीमध्ये मोठा फेर बदल होतोय. 2 चेंडू जरी शिल्लक आहेत. 18 धावा धावपल करते. अनिकेतमुळे 4 चेंडू सन्मान दिला गेला. त्या चेंडूला सिंगल धाव येते. चेंडूला हरवला जाईल तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल 19 धावा धावपलकावरती. काय या शेवटच्या चेंडूची कहाणी असेल, काय या शेवटच्या चेंडूवरती घडेल येणारी काळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. परंतु स्पर्धा अतिशय शानदार आणि शानदार पद्धतीने पेश करत असताना आहे मात्र मनसेने त्यांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा दिशा काय जबरदस्त बॅटिंग पपलूची. पपलूने एक धावेने ज्या प्रकारचा डोंगर रचलाय त्या डोंगराला पाहता पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपल करते टीम श्री साई माऊली या संघाच्या पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हितेश रबाडाचा षटक निर्णायकारी महत्वाचं आहे. जयसाईकडून रबाडाच्या हॅट्रिकला 500 रुपये. साहिल राणे यांच्याकडून 300 रुपये रबाडाच्या हॅट्रिकला. जयसाई विराट यांच्याकडून 500 रुपये रबाडाच्या हॅट्रिकला. एका विकेटसाठी बक्षीस लागणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे हॅट्रिक तितकीशी तेवढ्या प्रमाणात होत नाहीये. प्रत्येक बोली लागायला जाते. प्रत्येक विकेटला 500, चौक्याला 500. यावेळेला हा चेंडू इथे सानी रबाडाने पहिला चेंडू टाकला भीमर. येते एक धाव. सिंगल धावपलकामध्ये आले परतकडून चौकारला 500. सिंगल चौकारला 500 रुपये. ऑन साईडला चेंडू अडवला गेला. फेकी केली आतापर्यंत मध्ये पोहोचतोय पपलू. काय जबरदस्त रनिंग भेटून द विकेट. सिंगल रन. एकापेक्षा जास्त काही नाही. जयसाई विराट मेनी ऑफ स्टार या संघामध्ये आहेत.
एक एक खेळाडूची क्षमता पाहिली तर अति उच्च आहे, कारण ओपन क्रिकेटमध्ये हे सर्व खेळाडू बहुतांश वेळा खेळताना दिसतात. जवळजवळ 70 ते 80% खेळाडू आणि असा संघ आहे. एका बाजूला दुसऱ्या बाजूला संघ श्री साई माऊली. बरी चमचमीत सादर केली जाते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटर तितकंच सोपं राहणार नाहीये, कारण धावा जर का 30च्या पुढे गेल्या तर त्या बनवण्यासाठी तितक्या तोलामोलाची फलंदाजी करणं गरजेची असणार आहे चेसिंग मध्ये. म्हणून या वेळेला येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावफल करते. ऑन साइडला चेंडू गेला सिंगलसाठी. हे सोबत जे खेळाडू पडद्याच्या आतमध्ये कोण कोण आहेत सर्वांनी बाहेर या तिथून. चला लवकर मागे नाही जायचं, पडद्याच्या मागे जायचं. हा पडद्याच्या मागे जा प्लीज. थँक्यू. सावकाश जा. थँक्यू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा जर आपण पाहिला 24 आहे. 24 रन्स. कहाणीमध्ये ट्विस्ट. पकलूने चेंडू डाईव्ह केलाय. कदाचित पकलूची जी पोझिशन आहे ती चुकीची आहे वाटतं, कारण पकलू ज्या वेळेला बॅटिंग करतोय त्यावेळेला आतापर्यंत 2 नो बॉल आलेत आणि त्या 2 नो बॉलवरती आहे ना 2 एक्स्ट्रा सुद्धा रन आले बॅटच्या संघाने. 26 धावा धावफल करते आहेत. अजूनही 3 चेंडूचं खेळणं शिल्लक आहे. कॅल्क्युलेटर पाहायचं झालं तर या मॅचला वेगवेगळ्या दिशेने पण पाहू शकता, परंतु यावेळेला ही स्थिती थोडीशी खराब होत चालली आहे. टाळ्या वाजतायत साई माऊलीच्या माध्यमातून, परंतु हितेश रबाडा काय इथून कमबॅक करेल का यावरती लक्ष असणार आहे. अतिशय चांगला चेंडू. विकेट किपर करते चुकी. पुन्हा एकदा एक धाव. जे चेंडू अडवायचे त्यांना सोडलं जातात आणि त्यामुळे एक एक धाव शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा दाखल करतो आपण पाहिल्या 5-27 27 रन्स. 27 धावा दाखल केवळ आहेत आणि अजूनही चेंडू खेळणं शिल्लक आहे 2. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एका धावेसाठी सिंगल रन. शेवटचे चेंडू शिल्लक धावा दाखल 28. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. धावफलकाची धावा जर पाहिजे तर 28 आहे. जैसे विरार समोर श्री साई माऊलीचा संदर्भ होतो. कोणताही मोठा फटका आलेला नाहीये, परंतु ज्या प्रकारच्या गोलंदाजीमध्ये चुका झाल्या त्या चुका थोड्याशा डोकेदुखी वाढवणार आहेत. हितेश साहनी रबाडा गोलंदाजी मारण्याचा सज्ज झालाय. फलंदाज अतुल पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण ट्रॅव्हल संधी गरीबात. विकेट जवळ गरीबात 29चं टार्गेट ठेवलं गेलं आहे टीम जैसे विरार या संघासमोर. इक्रासीसी आणि एलएनसीसी नावापूर दोन्ही संघाचे संघटना आपण टॉस होते. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चर्चा केली गेली, मीटिंग केली गेली, गजर केला गेलाय, आवाज दिला गेलाय आणि आता या पाठोपाठ नंबर 1 च्या सामन्यामध्ये पाहणार कशा प्रकारची खेळ साकारली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. 29चे टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूला करण पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला दर्शन आहिरे. खूप मोठं चॅलेंज आहे दर्शन आणि या करण समोर या धावफलकाला भेटण्याचं, कारण हे धावफलक जर नाही भेटलं तर अडचणी वाढतील आणि वाढणाऱ्या अडचणी मॅचला आपल्यापासून जोडून जातील.
गोलंदाजी मार्फत सज्ज झाला. पहिल्या चेंडूत एकदा होते दाबलकाचा श्रीगणेश झाला जरूर करम करून परंतु दर्शन आहिरे स्ट्रायकिंगला होताना पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कचे सर्व ओनर नितेश पाटील काच पलगर नवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे जवळचे मित्र आणि आज वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान त्यांची उपस्थिती लागते ही मोठी बाब आहे. चेंडूला मैदानाच्या मध्ये खेळत असताना सिंगलला धावून पूर्ण केली जाते. एका नावाने दाबलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाच्या माध्यमातून केला जातो. दोन्ही खेळाडूंकडे एक ऍडव्हान्टेज आहे ते म्हणजे ओपनचं क्रिकेट जास्त खेळण्याचं आणि यावेळेला पप्पू समोर चॅलेंज आहे की त्याचा दमखम दाखवण्याचं. यावेळेला पप्पूची गोलंदाजी निर्णायक महत्वाची आहे कारण या षटकामध्ये जे काय करेल ते तुम्हाला निर्देशित करणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सन्मान दिला गेला आहे. एक धाव धावून पूर्ण केली जाते. मॅचला बराबर देण्याचा प्रयत्न अगदी योग्य निर्णय. करण पाटीलकडे भरपूर असे फटके आहेत त्याने तो मॅचला लवकर संपवू शकतो परंतु त्या फटक्याला एक्झिक्यूट करण्याबगैर मॅचला चालू करणं आहे याच्यावर विश्वास दिला. चेंडूवरती आलाय चौकार 7 धावा दाखल करते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पटवीचा खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय का धावेसाठी सिंगल रन येते. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 8 धावा बाळपंडावरती. आवाज वाढतोय टाळ्या वाजतायत कारण या मॅचचं महत्व दोन्ही संघांना माहित आहे. पटवीचा पुढील चेंडू दर्शन आहिरेसाठी मोठा फटका मारला. 4 धावा. बारा धाबा दाबल करते. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 18-17 18 ball remaining and 17 runs required to win ही इक्वेशन आहे या मॅचची. एका बाजूला जयसिंग विरार दुसऱ्या बाजूला श्री साई मावली. पहिल्या षटकामध्ये चुका कुठे झाल्या तर पूर्णपणे संधीने हात खोलण्याची आणि हात खोलत असताना गरीब 2 चौकार त्या षटकामध्ये आपण पाहिलं. वर्चस्व जरूर झाला जयसिंग विरारचा परंतु यावेळेला तिथून कमबॅक करण्यासाठी या सुरुवातीच्या 2 विकेट अतिशय महत्वाच्या निर्णायक आहेत श्री साई मावलीसाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येते पप्लू आणि एबी. हे 2 अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला अशा करण्याचा प्रयत्न करून एकापेक्षा जास्त खेळाडू सिंगल रन. पुन्हा एकदा एबी सज्ज होतो. प्रयत्न दिशा दिली गेली फक्त एकच धाव येते. सिंगल पुढे जाईल आणि आता इतकं रिलॅक्स फील करत असेल दर्शन कारण ज्या भागाची अपेक्षा होती ज्या मोठ्या फटक्यांची ते मोठे फटके आल्यात आणि आता ही मॅच थोडीशी झुकती पाहायला मिळते जयसिंग विराटच्या बाजूने. पुन्हा एकदा दिशा प्रयत्न सिंगल रन. भारत वर्सेस न्यूझीलंड या सामन्यादरम्यान 200 धावांची अभेद भागीदारी आपण पाहिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या माध्यमातून दोघांनी शतक लगावलं आणि आता त्यानंतरची स्थिती पाहण्या अगोदर आपण या मॅचकडे जातो. दिशा दिली गेली सिंगल दाखल पुढे जातो. 4 चेंडूचा खेळ झाला 16 धावा दाखल करते. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफसाईडला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू गेला डेलिव्हरीच्या दिशेने 1 धाव येईल. 17 धावा दाखल करते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. 29चं टार्गेट होतं. त्या टार्गेटमध्ये जर आपण पाहिलं तर एकही चौकार दिसला नव्हता परंतु
ज्या प्रकारच्या अवांतरित धावा आल्या त्या अवांतरित धाव्याने ते टार्गेट वाढवून घेतलं गेलं होतं. मानिकेत मोळीची चुकी आपण पाहिली, हितेश रबाडाची चुकी पाहिली. त्या चुकांना सुधारण्याचं काम केलंय दर्शन आहिरेने, कारण 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आलेत आणि त्यानंतर दुसरं षटक समाप्त होत असताना तब्बल धावा 18 आहेत धावफलकावरती. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 11. नावेद नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय शेवटचे 12 चेंडू हाताळण्यासाठी. कशा प्रकारची गोलंदाज हॅलो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय, येतोय डॉट. यावेळेला चेंडू होता फुलटॉच, त्याचा समाचार घेता नाही आला आणि या डॉटने टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली श्री साई माऊलीला. सामना शेवटच्या क्षणापर्यंत असाच गेला तर खूप सारी मजा येईल आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधील हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. नावेदचा पुढील चेंडू समोर आहे करण पाटील. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला नाही जात आहे. चेंडू सुटलाय, एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. करण आणि दर्शनची पार्टनरशिप सुद्धा मजबूत होत चालली आहे आणि त्यामुळे या मॅचला सुद्धा बळकटी प्राप्त होतीये. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एका धावेसाठी, सिंगल रन मिळते. दर्शनला माहित आहे या धावफलकापर्यंत कशा प्रकारे जायचंय, दर्शनला माहित आहे या धावफलकाला कशा प्रकारे चेस करायचंय आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची हाणामारी न करत असता सिंगल वरती भर दिला जातोय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू अडवला, धावचीची संधी मिस, थोडक्यात हुकलाय. ही विकेट प्राइजलेस होती परंतु या विकेटला घेता आलेलं नाहीये. ही समयची बाजू आहे जयसाई विरारसाठी, घेता नाही आलं ही खंतेची बाब आहे श्री साई माऊलीसाठी. शेवटचे एका चेंडूचा खेळणं शिल्लक 21 धावा धावफलकावरती. 21 कसं होईल रे? 7 बॉल 8 थोड़ी ना चाहिए. 8 बॉल 8 चाहिए. हां ये 22 हुआ. एक कम करिए. एक बॉल बाकी है. हां यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी मिस. जबरदस्त फिल्डिंग स्वतःच्याच फलंदाजीमध्ये नावेदची फेकी सुद्धा अचूक होतीये, येते एक धाव. खऱ्या अर्थानं 7 चेंडू 7 धावा हे इक्वेशन आहे या मॅचचं. इथे बाजी मारण्यासाठी या 7 धावांना पार करायचं जयसाई विरारला आणि दुसऱ्या एंड कडून श्री साई माऊलीला या 7 धावा वाचवायच्यात. लढत मोठी आहे, दोन्ही संघ खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत परंतु या क्वार्टर फायनल मध्ये कोण जिंकणार हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. काय घडेल या मॅच मध्ये याच्यावर सुद्धा नजर असणार आहे. नावेदचा शेवट चेंडू, यावेळेला फिल्डिंग चांगली फेकी केली गेली, धावचीची संधी, पंचांचं बोट हवेमध्ये, विकेटचं पतन, गडी बाद, दर्शन आहिरे बाद. रेफर केला गेलाय. थँक यू डीसे. दर्शन आहिरे बाद, 6 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज हितेश साहनी रबाडा. आणि रिव्ह्यू संपलेला आहे, इथून आता रिव्ह्यू घेऊ शकणार नाही आहेत. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. थँक्यू मनीष शिंदेकर, गौरव पाटकर आपण दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू रोनक परमार. ओमकार नवीन गोलंदाजी मार्कवरती. ओमकार प्रतिभावान आहे, ओमकार शानदार आहे, ओमकार दमदार आहे परंतु यावेळेला ती दमदार कामगिरी करणं गरजेचे असणार आहे.
पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या हाताने खेळला गेला, एक धाव येताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. एक मिनिट फक्त बॉल टाकताना बोलू नका आणि टाळ्या वाजवू नका. बॉल टाकल्यानंतर जोरात ओरडले तरी चालेल. दोन्ही टीम्स हे लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू. ओंकारचा पुढील चेंडू करणने दिशा दिली आहे. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय. एक धावन पूर्ण केली जाते. राकेश काटे यांच्याकडून रबाडाने मॅच जिंकवली तर 500 रुपये मिळणार आहेत. हितेश सहानी रबाडासाठी बोली लावण्यात आली आहे. 500 रुपये जर काही मॅच जिंकवली तर. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि अशा वेळेला स्ट्राईक एंडवरती हितेश आणि रबाड आहे. ओमकार हा सुद्धा ओपन गटामधून खेळणारा खेळाडू आहे. क्षमतावान, बलवान आणि कर्तृत्ववान खेळाडू. ओमकारने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. कारण नॉन स्ट्राईक एंडला आहे. हितेश आणि रबाडा खूप मोठे चॅलेंज आहे त्याच्या समोर या मॅचला जिंकण्याचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. काय फिल्डिंग होतीये, जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. टाळ्या ओपोनंट कडून सुद्धा वाजतात. याचं कारण असं आहे की या लेवलला अशा प्रकारची फिल्डिंग ही अतिशय चांगली असते. मोमेंटम मधले बदलाव आणणारी असते, मोमेंटम शिफ्ट करणारी असते आणि त्यामुळे या फिल्डिंगने 3 धावा संघासाठी वाचवल्यात. 2 चेंडू आणि 3 धावा. काय जबरदस्त मॅच आहे. दोन्ही एंडकडून मीटिंग बोलावली जाते, चर्चा केली जाते, का बोलवू नये. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा आवाज दिलाय, चर्चा झाली आहे, विचार झालाय. कोण बाजी मारणार हा प्रश्न आहे. ओमकार समोर करण पाटील. मोठं बॅटल, मोठे द्वंद्व, बेस्ट वर्सेस बेस्ट. मोठा फटका, चेंडू अडवलाय नव्हे, उडवलाय सुद्धा. 1 चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्या. टाळ्या कमी वाजतायत. पुन्हा एकदा विनंती आहे, दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त मॅच आहे. हॅलो चेक. चेक. 1 चेंडू आणि 2 धावा. 500 रुपयाचं कॅश प्राइस आहे आणि समोर मॅच सुद्धा जिंकल्यानंतर सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. ओमकार समोर हितेश आणि रबाडा. 1 चेंडू 2 धावा. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होतो. एक चेंडू 2 धावा असताना एक आला वाईड आणि आता 1 चेंडू 1 धाव. सर्व काही बदललंय. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. अगोदर जास्त वेळ घेतला नसता तर आता संधी मिळाली असती वेळ घेण्याची. आता ती वेळ पण गेली आहे, त्यामुळे थोडी घाई करायची आहे. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये या लवकर. एक चेंडू 1 धाव. जय साई विरार वर्सेस श्री साई माऊली. चेक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडूने 1 धावेची गरज आहे. हितेश आणि रबाडा
काय करेल या चेंडूवरती. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. ओमकार समोर आहे आणि चॅलेंज तितकंसं अवघड आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळं काही शक्य आहे. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेत. ड्राईव्ह केलाय, कॅच ऐकलीये, झेल टिपलाय, विकेटचं बटन, बिग अपसेट. जय साई विरार स्पर्धा बाहेर. थँक्यू डीसी. काय सामना झालाय, काय मॅच झालीये. कोणालाही वाटलं नव्हतं असं काही घडेल, पण असं काही घडलंय ज्याने या इतिहासामधील, या अंडर-20च्या इतिहासामध्ये सर्वाधिक मोठा विजय नोंदवलाय. आणि खरोखरच मानावं लागेल ओमकारला. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. Man of the match, yes, no doubt about it. One and only Mr. Omkar from Sri Sai Mauli. ओमकार यायचं आहे. Man of the match चा पुरस्कार दिला जाईल. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा. दोन खेळाडू असे होते इथे, त्यांनी सांगितलं होतं की ओमकार असा गोलंदाज या मॅचला फिरवू शकतो. त्याने फिरवलंय आणि अशक्य विजय इथं मिळवून दिलाय. जय जय विरार समोर एवढा मोठा विजय मिळवणं सोपं नव्हतं. खूप मोठी साईट होती, साईटला ब्रेक केलंय आणि मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार न्याम बॉईज मोरेगाव यांच्याकडून 100 रुपये ओमकारला मिळतात. कारण